नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. अपियर वाल्यांचा मुद्दा आणि अपियर मध्ये असणाऱ्या घडामोडी याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सरकारने किंवा जे काही महाराष्ट्र परीक्षा परिषद यांनी तुम्हाला एक संधी दिलेली आहे की अपियर मधून फॉर्म भरता येतो, पण खरंच अपियर कोण असतो याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणार प्रत्येक व्हिडिओ पाहत चला, कारण ते माहिती देणारे असतात. पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही अपियर आता बीएडच्या दुसऱ्या वर्षात असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला बीएडच्या दुसऱ्या वर्षात असणाऱ्या म्हणजे लास्ट सेमिस्टर किंवा दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे फर्स्ट इयर कंप्लीट आणि सेकंड इयरला असणाऱ्या अपियर विद्यार्थ्याला फॉर्म भरता येतो. आता दुसरा मुद्दा, डीएडच्या सेकंड इयरला असणाऱ्या विद्यार्थ्यांना भरता येतो का? डीएडच्या सेकंड इयरला असणाऱ्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येतो का? मित्रांनो, तो जर विद्यार्थी टीईटी बोलतोय मी, टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास नसेल तर त्याचा फॉर्म भरून उपयोग होणार नाही. कारण सांगतो, त्याच्या मागचं एक कारण आहे. कारण डीएडचा प्रत्येक विद्यार्थी हा 1ली ते 5वी या वर्गासाठी सर्वात प्रथम पात्र असतो. लक्षात घ्या, तो डीएड प्लस त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल, डीएड प्लस त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल, पदवी पूर्ण असेल, तो 6 ते 8 या वर्गासाठी पात्र असतो. पण लक्षात घ्या, त्याला कंपल्सरी काय रे, टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास होणं अनिवार्य आहे. टीईटी फर्स्ट पेपर सेकंड पेपर काय असेल ते, इथं फर्स्ट पेपर इथं सेकंड पेपर, टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास असणं आवश्यक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरल्यानंतर तुमचा रिजेक्ट होईल का? फॉर्म भरल्यानंतर रिजेक्ट होत नाही, पण फॉर्म भरून काहीतरी उपयोग होणं महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे जे लोक बीएड फर्स्ट इयर कंप्लीट आहे, सेकंड इयर मध्ये आहे, त्याच विद्यार्थ्यांनी अपियर मधून फॉर्म भरायचा आहे. किंवा डीएड कंप्लीट आहे, डीएड सेकंड इयरला आहे आणि त्यांना टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास आहे, पेपर 1 असेल किंवा 2 असेल, त्यात 1 किंवा 2 परीक्षा पास असेल, त्याच विद्यार्थ्याला अर्ज करण्याची संधी आहे. आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शिक्षक होता येतो. त्यानंतरचा तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, जे की वयाची अट, यावेळेस जे काही तुम्हाला फॉर्म मध्ये वयाची अट दिलेली आहे, कशाची? वयाची अट दिलेली नाही. तर आता वयाची अट कशी ठरते, तर ओपनच्या विद्यार्थ्याला आता ठरत नाही, पवित्र पोर्टलला गेल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येतं त्या जीआर मध्ये ओपनचा विद्यार्थी 38 वर्षापर्यंत पात्र असेल आणि जे काही कास्टचा विद्यार्थी आहे तो 43 वर्षापर्यंत पात्र असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला 44, 45, 46, 48 यवाना 52 वर्षापर्यंत. पण विद्यार्थी लोक मला कॉल करून विचारतात की सर वयाची अट नाही का? तर वयाची अट कधी असते? शिक्षक भरती जेव्हा आपली ऍडव्हर्टायझिंग येते शिक्षक भरतीची, पवित्र पोर्टलला नोंद करतो, त्यावेळेस तुम्हाला जीआर मध्ये सांगण्यात येतं कमीत कमी ओपनचा विद्यार्थी हा जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत शिक्षक होता येतो आणि कास्टचा विद्यार्थी हा 43 वर्षापर्यंत शिक्षक होता येतो. कोरोनाच्या काळामध्ये याच्यात 2-2 वर्षाची भर टाकली होती, पण आगामी भरतीसाठी असेलच असं नाही. कारण याच्यामध्ये एक अट होती की कोरोनामुळे 2 वर्ष वाया गेले, त्यानंतरच 2022 ची आपली काय झालेली आहे, TIT 2 झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, वयाच्या अटीबाबत जो काही तुमचा संभ्रम होता, हा संभ्रम दूर झालेला असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, डीएड किंवा बीएड, आता तुम्ही जर आतापासूनच लक्षात घ्या, आतापासून आपलं टार्गेट आहे की बाबा शिक्षक व्हायचं, काही करून शिक्षक व्हायचं, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टार्गेट करू शकता 2025च्या टीईटी एक्झामला. आणि टीईटी एक्झाम पास होण्याचे फायदे मी वेगळं सांगण्याची गरज नाही, तुम्हाला पण माहित आहे. टीईटी परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला 6वी ते 10वी या वर्गासाठी आपण पात्र होत असतो बीएडचे विद्यार्थी. आणि टीईटी प्लस बघा विद्यार्थी मित्रांनो, टीईटी प्लस डीएड असेल, फर्स्ट पेपर असेल तर 1 ते 5, सेकंड पेपर असेल, पदवी असेल आपली, टीईटी पेपर 2 पास असेल तर 1 ते 8 पर्यंत शिक्षक होता येतं. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला संधी किती निर्माण होतात, संधी निर्माण होतात. आता समजा फॉर एक्झाम्पल आमच्या मॅडमला आता 1021 किती 1021 शाळा आलेली,
कारण काय रे, सीटीईटी परीक्षा पास असल्यामुळे सेकंड फेज मध्ये. आता फर्स्ट फेजला आम्हाला काही प्रेफरन्स आम्ही दिले नव्हते, आम्हाला मान्य नव्हते प्रेफरन्स, त्यामुळे आम्हाला सेकंड फेज पर्यंत वाट बघावी लागली. आणि आता प्रेफरन्स किती आहे, 1021. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 6वी ते 10वी या वर्गामध्ये एवढ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, लक्षात घ्या. आणि विदाउट इंटरव्ह्यू जर विचारात घेतलं 168 प्रेफरन्स आहेत, लक्षात घ्या. म्हणजे या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास होण्याच्या धर्तीवर जर अभ्यास करत राहिलात किंवा आपलं योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळवायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, इथे संपर्क क्रमांक दिलोय, संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. आपली टीईटीची सुद्धा बॅच चालू आहे. टेटचा अनुभव घेत असताना टीईटी पास करून टाका आणि एका महिन्यामध्ये आपली टीईटी सुद्धा नवीन बॅच चालू होत आहे. आता सध्या जर तुम्हाला जॉईन केलं तर तुम्हाला TIITचा सुद्धा थोडाफार अंदाज येणार आहे आणि परीक्षेला कनेक्ट राहणार आहात. आणि आगामी काळामध्ये 2025च्या 100% गॅरंटीसह आतापासून अभ्यासाला लागला तर आपण टीईटी सारखी पेपर 1 असू द्या किंवा 2 असू द्या, या दोन्ही पेपर आपण क्रॅक करून देणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.